विहान एंटरप्राइज गावदेवी स्पोर्ट नानकर पिसे विपक्ष एनके स्पोर्ट खांडवल सांगे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विनय पाटीलच्या सुपुत्र अक्षय थेटे आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जयेश जोशी। मॅच चांगली होण्याची दाट शक्यता, जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये आय थिंक पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग संघाच्या विरोधात खेळणार आहे। दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळत आहे। कैलास पाटील सर आणि अजित पाटील सर स्क्वेअरलेगच्या भूमिकेमध्ये। लेट्स प्ले 3 षटकांचा सामना। ओव्हर द विकेट सुरुवात करतोय जयेश। ओ पहिल्या चेंडू फुल टॉस, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, गॅप सिलेक्शन खूपच छान आणि चेंडू वाईड लॉंग ऑफच्या पलीकडे जात असताना पहिल्या चेंडूवरती विनयच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार चौकार। लाजवाब सुरुवात, गोड सुरुवात आपण म्हणू शकतोय आणि सुरुवात पाहिली तर खराब चेंडूने पाहायला मिळाली। फुल टॉस वरती जबरदस्त कनेक्शन, लॉंग ऑफला रोशन मोगरे होता परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर, त्याला सुद्धा संधी मात्र मिळाली नाहीये आणि त्याचमुळे मात्र 4 धावा खात्यामध्ये 8 झाल्या टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर पिचे संघाच्या। चौकारानं श्रीगणेशा पाहायला मिळाली। पुन्हा एकदा जयेश ऑन साइडला अटॅक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला पात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, सौरभ आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण। आय थिंक लगभग मिड ऑनला जाऊन चेंडूला पात्र कलेक्शन करतोय तत्प्रती फलंदाजाकडे संधी होती 1 धाव पूर्ण करण्याची। 5 धावा दाफलकामध्ये पाहायला मिळत आहे। सुंदर या स्पर्धेचं नियोजन, 2 दिवसांचा हा सोहळा, हा 2 दिवसांचा हा उत्सव जणू काय 7 स्टार ग्रुपनं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। त्यांच्या वतीने या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आणि एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। 2 गाव एकत्र होऊन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले गेले। हो हो, एक्सप्रेस डिलिव्हरी, व्हॉट डिलिव्हरी, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर, पण त्याचा वाईटचा इशारा 1+1 कारण एक पलून पूर्ण धाव पूर्ण गेली। रिप्ले मध्ये पाहू शकला विकेट किपर विनोद पाटील कडून ही चूक घडली गेली, त्यामुळे मात्र 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली। 2 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये 8 केल्या गेल्या आणि त्याचमुळे मात्र 7 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात विदाउट लॉस। ऑन साइडला पुरा टर्न करण्याचा प्रयत्न, मोठा फटका जरूर खेळायचा होता परंतु एलिव्हेशन परफेक्टली नाहीये। दूरवरून जितेश अगदी वाडीश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या क्षेत्रापर्यंत जरूर पोहोचला, नंतर पाहिलं तर चेंडूला मात्र उचलून फेक करतोय, तत्पुरती 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली। ऑन साइडला पाहिलं तर 4 बाउंड्री रॅडेस पाहायला मिळत आहेत। स्टेट लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नरला फिल्डर मिड विकेट स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये अगदी आपल्याला आपल्या संघाची सुरक्षा करताना मात्र हे फिल्डर्स पाहायला मिळत आहेत। ओ फटका हवेत केला, बिस्तामी स्ट्रोक, झेलवण्याची दाट शक्यता आहे। शत्रक्षक चेंडूचा फाटलाग करतोय, त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल आणि तत्पुरती जोपर्यंत चेंडू जमिनीवरती लँडिंग होतो तोपर्यंत अक्षयकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची। ऑफ साइडचा आपण विचार केला तर डीप लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर पॉइंट लाईक फिल्डर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात पाहायला मिळतोय। एस्टनच्या पाठीमागे पाहिले तर अगदी डीप थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग अशी ही व्यूहरचना आपण पाहत आहोत एनके स्पोर्ट खांडवल अँड सांगे या टीमच्या माध्यमातून। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा खराब चेंडू, लाईन चुकीची निवडली, लेगस्टम्पच्या खूपच बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव ते खर्च केले वाईटच्या स्वरूपात सिंगल। या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना तुम्ही पाहू शकाल विदाउट लॉस आतापर्यंत एकही विकेट्स गोलंदाजाला प्राप्त करता आली नाहीये। 11 धावा फलक्यावरती आपण पाहतोय। ओहो, लो फुलटॉस चेंडू, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, ऑन दी अप चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये। अक्षय थेटेला मात्र या ठिकाणी शांत ठेवण्यामध्ये यश आलंय आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी। 5 चेंडूची आतापर्यंत हाताळणी जयेश जोशीने केली आणि आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या, म्हणजे त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर 1 चौकार जरूर आला परंतु चांगली कामगिरी। ओव्हर पिच चेंडू, डान्स इन ट्रॅक शॉट, लॉंग ऑफला फिल्डर जरूर तैनात होता परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर जात असताना एकूण 4 धावा या ठिकाणी प्राप्त केला अक्षय थेटेनं। पहा
ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर 20 सेप मध्ये हा फटका त्याने मात्र एक्झिक्यूट केला आणि अखेर जयेशच्या विरोधात येणारा हा दुसरा चौकार. 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरून संघ आपण रेडी राहायचं आहे, कारण या चालू सामन्यातील विजेता संघ तुमच्या विरोधात लगेचच खेळणार आहे सेमीफायनल मध्ये. पहिल्या षटकानंतर पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक. सध्या पाहू शकाल सर्व खेळाडू सर्वांची मागणी पाणी पाणी पाण्याचं कार्य आज आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून जय विकास पाटील हे पुण्याचं कार्य करतायत. पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य. दरम्यान व्यासपीठावरती बापगावचे समाजसेवक बारामजी मेहेर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण 7 स्टार ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि स्वतः को कमिटी मेंबर सुद्धा आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज योगेश. यापूर्वी विनोद पाटील एस्टनच्या पाठीमागे होते, आता मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये त्याला पाहायला मिळतोय. आणि आता एस्टनच्या पाठीमागे रोशनला पाहू तुम्ही शकाल. रोशन मोगरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये 15 धावा. चांगली सुरुवात सध्या आपण पाहतोय. गावदेवी दानकर पिछे संघाची. हो पहिला चेंडू खराब. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर, पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे खर्च केली. आजच्या दिवसामध्ये आपण अतिरिक्त चेंडू भरपूर पाहिले आपण वाईटच्या स्वरूपात, आणि त्याचा मात्र कुठेतरी या संघाला नुकसान सुद्धा सोसावा लागला. योगेश पुन्हा एकदा सरळ लॉफ्ट हेड ऑफ ड्राइव्ह. लो जल लो कॅच असं वाटत की एक क्षण मात्र झेल पकडेल, परंतु 1 बाउन्स. परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण, अप्रतिम कामगिरी. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाईल की हा झेल होईल, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. 21 धाव तिथे पूर्ण करण्याची संधी मिळाली. विनय पाटील नेहमीच बॉटम हँडचा मात्र चांगला वापर करतोय, परंतु सध्या तरी शांत पाहतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लीगल बॉल. जबरदस्त चिरूजी हाताळली. डॉट बॉलची ते मात्र समाप्ती पाहायला मिळाली आणि धावसंख्या स्थिर. मनोज पाटील अग्रेसर पाहायला मिळतो, ऑन फायर आहेत. हाच तर क्रिकेट आहे. या विभागातील सर्वजण एन्जॉयमेंट करत असतात आपले लोणार विभागामध्ये. पुन्हा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. गोलंदाज योगेशने मात्र तिथे चूक केली. ऑफ्टीच्या खूपच बाहेर चिरूची हाताळणी केली आणि त्याचमुळे एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात खर्च केली. फलंदाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षय थेटे, विनय पाटील मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु कुठेतरी गोलंदाज त्यांना मोठे फटके खेळण्यासाठी संधी देत नाहीत. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आता मात्र एक्झॅक्टली डीप पॉईंटला पाहायला मिळतोय आणि जो शॉर्ट पॉईंटला खेळाडू होता तो आता मात्र शॉर्ट कव्हरला. आय थिंक मनोज पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. सरळ बॅट लॉफ्ट हेड ड्राइव्ह. फटका हवेत केला. उंची जास्त, अंतर मिळेल का? लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकला थेटेनं हा थेट षटकार. ओव्हर पिच चेंडू. चूक केली गोलंदाज योगेशनं आणि त्याच्यामध्ये मोठा प्रहार. असं वाटलं होतं की लॉंग ऑफचा क्षेत्रशी चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय झाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन. आणि हे दृश्य पहा. जंप केली परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय होत असताना लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची. त्याचवेळी पंच गोलंदाजाला दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च केली गेली. असं वाटतं की आज गोलंदाजी थोडीशी दबावाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे NK स्पोर्ट खांडवल सांगे या संघाची. कारण पहिल्या सामन्यामध्ये ज्या रिधममध्ये गोलंदाजी झाली त्या रिधमवरती मात्र गोलंदाजी सध्या होत नाहीये. असं कारण आय थिंक ज्यावेळी आपण जशा सामन्याच्या अगदी स्पर्धेच्या जवळपास जातोय त्यावेळी मात्र प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा असतो आणि त्याचा प्रेशर आता मात्र कुठेतरी या संघावरती पाहायला मिळतो की बॅटची कडा लागली, चेंडू थोडे बॅटला गेला आणि अखेर एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि अखेर एका धावीने मात्र फलक पुढे पोहोचला गेला. बिनगडी बाद 26 धावा.
विदाउट लॉस 26 रन्स अँड स्कोर कार्ड. प्रत्येकी 3 षटकांचे सामने. यवई वेहले मानकुले संघाला सुद्धा विनंती असेल, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आज विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. हो बॅटची कडा. विकेट किपर रोशनच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. थर्डपणा फिल्डर तैनात. आय थिंक विनयचा आपण जर खेळ पाहिजे तर थोडासा सास पडतोय. ज्या पटक्यांसाठी आपण विनयला ओळखतो टेनिस क्रिकेटमध्ये, त्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेचा विचार जर केला तर ती ओळख, ती छाप त्यांनी आतापर्यंत सोडली नाहीये. योगेश जबरदस्त बाक करतोय. रबर बॉल वरती तुम्ही जर चांगली लाईन मेंटेन केली, चांगला टप्पा जर पिक केला तर मात्र तुम्ही किती मोठ्या फलंदाजाला मात्र शांत ठेवू शकता. पुन्हा एकदा पाहू शकाल आतली कडा. बॅटची वारंवार चिरू. थर्डबॅनला मात्र ट्रॅव्हल झालाय. ओमकार पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगला क्षेत्ररक्षण करतोय. षटक समाप्तीचा इशारा पंच कैलास पाटील सर यांचा पाला मिळतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस विधाऊट लॉस 28 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात. म्हणजे 14च्या धाव गतीनं आतापर्यंत धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या. धाबा चांगल्या आहेत असं आपण म्हणू शकणार नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. विकेट्स इथे मात्र गमावली नाही, हा एक बेनिफिट. विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर पीसी संघाचा आपण पाहतो. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर साहिल पाटीलचं येणं बाकी, मानव म्हात्रेचं येणं बाकी. खोलवर बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. पियुष येऊ शकतोय. 28 धावा विदाउट लॉस. शुभम सुद्धा बॅटिंग चांगल्या प्रमाणे करू शकतोय. मनोज पाटील मराठीमध्ये 28 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी जितेश जोशीचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. जितेशचा एकच प्रयत्न असेल की 40च्या आतमध्ये आपण त्या संघाला जर थांबवलं तर आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकेल. परंतु अक्षय थेटे आणि विनय पाटीलचं एक स्वप्न असेल की जर आपण 45-50 पर्यंत जर इथून पोहोचलो तर मात्र आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकेल. हे फक्त आपण भाकीत करू शकतो, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकेल. कारण आपण नेहमीच पाहतो की विजयाच्या दिशेने जाणारे संघ सुद्धा पराभवाच्या छायेत येत असतात आणि पराभवाच्या छायेतून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतात. स्ट्राईकला पाहू शकाल अक्षय थेटे मारा करण्यासाठी सज्ज. चेंज ऑफ पेस, वेरिएशन करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्याने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी पाहायला मिळाली. फक्त एक धाव कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलंय. मग अक्षय थिटे असेल, विनय पाटील असेल, दोघेही पिच हिटिंग म्हणून मात्र या फलंदाजांना आपण ओळखतोय. पहिल्या चेंडू जर पाहिला तर कुठेतरी जितेशने चांगल्या टप्प्यावरती हाताला. मनोज पाटील जरूर त्याला खान मंत्र देतोय. खान मंत्राची आवश्यकता आहे, परंतु अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. जीवनामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर, कारण जीवनामध्ये पाठीमागे खेचणारे भरपूर असतात, त्यामुळे स्वतःची अक्कलचा वापर करा. ओ स्टँडर्ड डिलिव्हर, ताकदीचा वापर केला, परंतु मिस्टाबिक स्ट्रोक. विनोद पाटील चिरूच्या खाली लॉंगॉन वरती झेल पकडलाय आणि अखेर विनय पाटीलच्या खेळीवरती मात्र या ठिकाणी पूर्ण विराम लावण्यामध्ये यश आलं गोलंदाज जितेश जोशीला. रिप्ले मध्ये पाहू शकाल असं एक क्षण वाटलं होतं की मात्र लॉंग ऑनची सीमारेषा क्लिअर करेल. पटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे जे अंतर कापायचं होतं ते अंतर कापू शकला नाहीये. आणि विनोद पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत त्याने चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि अखेर शेवटच्या क्षणाला जी सुरक्षित हाताची उंजल आहे ती बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केला. यापूर्वी या स्पर्धेमध्ये विनोद पाटीलची भूमिका इष्टाच्या पाठीमागे होती. जसा लॉंग ऑन आला तसा मात्र त्यांनी आपल्या संघाला चांगला प्रतिसाद दिला. न्यू बॅटर इंडियन नंबर 3 साहिल पाटील. ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट प्राप्त केले. 29ला 1 सध्या परिस्थिती पाहत आहोत विहान एंटरप्राइज गावदेवी स्पोर्ट नांदकर पीसी संघाची. एस्टांच्या रोखाने जो हात चाललाय, परंतु या स्पर्धेमध्ये लेग बी 4 विकेट तुम्हाला मिळणार नाहीये, कारण आम्ही अगोदरच अनाऊन्स केलं
की या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट तुम्ही प्राप्त करू शकणार नाहीत, परंतु परफेक्टली एक्स्ट्राच्या रोखवाने चेंडू हाताला जितेश जोशीनं, परंतु आज जितेश जबरदस्त लेंथवरती कामगिरी करतोय. अप्रतिम त्यांनी लाईन मेंटेन केलेली आहे. विनोद पाटील कान मंत्र देतोय पुन्हा एकदा. स्ट्राईकला आपण पाहू शकला अक्षय थेटे जो सलामीला आलाय. आतापर्यंत अक्षयचा आपण विचार केला तर मात्र चांगल्या प्रमाणात तो धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय. ओहो, थोडासा गोलंदाज आय थिंक स्लिप झाला आणि त्याचमुळे मात्र त्याचा संतुलन गमावला. चेंडू मात्र उजव्या स्लिपच्या भरपूर बाहेर निघून चाललाय. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र जोडली गेली. कारण पावसाळी क्रिकेटमध्ये पाहतो की विकेट सुद्धा थोडीशी ओली असते, आउटफील्ड सुद्धा मात्र थोडीशी ओली असते आणि स्विच मध्ये ग्रीप मिळणं फार कठीण असतं. हो, फटका अभेद केला, फटका जबरदस्त केलाय आणि चेंडू वाडी स्पीड ब्रेकरच्या डोक्यावरून सौरभ पाटील यांना टाटा बाय बाय करत निघून चाललाय. बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. हा फायटर आहे. अक्षय थेटेचा आपण विचार केला, मग सीझन कोणताही असू द्या, हिवाळा असू द्या, पावसाळा असू द्या किंवा उन्हाळा असू द्या, कुठल्याही ऋतूमध्ये जर आपण अक्षय थेटेला जर क्रिकेटच्या पटलावरती जर उतरलं तर मात्र तो नेहमीच फायटिंग करत असताना त्याला आपण पाहत असतो. आणि या ठिकाणी पहा, जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन, थोडासा पुढे आला आणि प्रॉपर कनेक्शन. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र अखेर त्याच्या बाटमधून निघाला. पुन्हा एकदा हवेत केला, इथे मात्र त्याची विकेट होण्याची दाट शक्यता आहे. ओ नाही, सेफ लँडिंग होण्याची दाट शक्यता पाहायला मिळाली. जोपर्यंत फिल्डर जाऊन चेंडू उतरून फेक करतायत तोपर्यंत मात्र दुहेरीचा प्रयत्न सक्सेसफुल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघटित धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. आणि अजूनही मात्र या पहिल्या डावाचा विचार केला तर एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल फेस करेल अक्षय थेटे. मोठा फटका आय थिंक षटकार आला तर 45, चौकार आला तर 43, डॉट आला तर 39, विकेट आली तर 39. परंतु मात्र या ठिकाणी नशिबाचा चौकार येणार का? हो, आलाय. फायलेगच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने चाललाय आणि अखेर अक्षयच्या बाटमधून निघणारा हा चौकार. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीस 1 विकेटच्या मोबदल्यात एकूण 43 धावा स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या. विहाने एंटरप्राइजेस, गावदेवी नांदकर पिछे संघानं आणि विजयासाठी आता मात्र NK स्पोर्ट खांडवल सांगे संघाला 44 धावांची आवश्यकता. स्कोर कार्डवरती धावा चांगल्या प्रमाणे जोडल्या गेल्या, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुख संघाच्या विरोधात सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र लढताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये 7 स्टार ग्रुपचं मी विशेष आभार व्यक्त करेन. कैलास पाटील, लखन पाटील, अजित पाटील, अनंत केने, रामकृष्ण काकडे, राकेश दिगाडकर, बारा मेहर, अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये या सर्वांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि नेहमीच सर्व खेळाडूंसाठी काहीतरी नाविन्य आणण्याचा ते प्रयत्न करतायत. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर इथून थेट प्रेक्षेपण सध्या आपण यूट्यूबवरती SK एंटरटेनमेंट या वाहिनीच्या द्वारे प्रसारित करीत आहोत. शंकरजी गुलवी त्यांचे सर्व सहकारी यांची सुद्धा अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चला, शत्रशीन लगेच लावून घ्या आणि सलामीची जोडी विनंती असेल की आपण त्वरित पाठवायची आहे, कारण जेवढा वेळ आपल्याकडे जास्त असेल तेवढा जास्तीत जास्त षटकांचा आपण सेमीफायनल आणि फायनलची मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी आम्हाला प्राप्त झालेली आहे. इताडे गावचे समाजसेवक, प्रसिद्ध उद्योजक, सन्माननीय
भगवानजी बाबू पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज जे आपण ट्रॉफी देणार आहोत, स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील याचकडून जे विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे आहेत त्यांचे विशेष आभार। प्रत्येक सामनावीरासाठी जे आपण आकर्षक ट्रॉफी देतोय, जे आम्हाला पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, युवा उद्योजक आणि समाज कल्याणाचे एक चांगले कार्यकर्ते विकी शेठ नामदेव पाटील त्यांचे विशेष आभार। अठरा चेंडूमध्ये 44चा लक्ष्य इथे पूर्ण केला जाऊ शकेल का? आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सौरभ पाटील आणि त्याच्या सोबतीला मनोज पाटील। आज पाटील गिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? कारण गोलंदाज आहे अक्षय थेटे, कारण पहिल्या सामन्यामध्ये मनोज पाटील, सौरभ पाटील यांच्या बाटमधून चांगल्या धावा निघाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने मात्र या मॅच मध्ये सुद्धा मात्र या जोडीवरती विश्वास दाखवलाय। तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न काय हे दोन्ही फलंदाज करणार का? लक्ष आपण जर पाहिलं तर मोठं आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडू शकेल आणि हे सुद्धा विसरून चालणार नाही की विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर पिशे या संघाकडे बॉलिंग अटॅक खूप छान आहे। मग अक्षय थेटे असेल, मानव म्हात्रे असेल, शुभम उर्फ सोनू असेल, पियुष असेल, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र वारंवार चेंजेस। ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक फिल्डर पाहू शकाल, डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे वाडी क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ आहे। ओहो, पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न सौरभ पाटीलने केला, परंतु पहिलाच चेंडू मात्र पाहू शकाल की शरीराचा भेद घेणारा अक्षय थेटे। मी मागाशीच म्हटलं होतं की हा खेळाडू फायटर आहे। वर्षाच्या 12 महिन्यामध्ये तुम्ही कुठल्या ऋतूमध्ये जर क्रिकेटच्या मैदानावरती थेटेला जर उतरला तर तो मात्र याच प्रमाणे आपल्या संघासाठी परफॉर्मन्स करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे। इथे मात्र पुन्हा मात्र 30 लेन कुठल्याही प्रमाणे हा चेंडू उमकला नाही, परंतु या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या रूपाने धावा मिळतील का? एक डाव जरूर कंप्लीट केली होती, परंतु एका धावेवरती समाधानी राहावं लागेल। हा षटक फार महत्वाचा आहे। टीम NK स्पोर्ट खांडवल संघाचा विचार केला तर विवेक शेठ पाटील, सुजित शेठ पाटील हे जरूर ही स्पर्धा पाहत असतील, सामना पाहत असतील, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। कारण कुठल्याही फॉर्मॅटमध्ये या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपला संघ त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो। क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत। ओहो, हा बॅटल रंगणार का? एका बाजूला मनोज पाटील, दुसऱ्या बाजूला अक्षय थेटे, या विभागातील दोन उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू। परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर मनोज पाटीलची एक आपण छाप पाहिली की त्याच्या बॅटमधून किमान 4 षटकार निघाले होते। आता त्या फटक्यांची गरज आहे, परंतु ते फटके आता अक्षय थेटेच्या विरोधात येणार का हा प्रश्न निर्माण झालाय। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, ओ बॅटची इनर एज चेंडू वेगाने चाललाय, परंतु डीप फाईनलीकडे फिल्डर तैनात आहेत। स्वतःवरती मनोज पाटील निराश आहे, कारण मोठा फटका जरूर त्याला खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये। बॅटची मोठी कडा लागली, एक धाव तिथे पूर्ण केली गेली। संत आणि साबत सुरुवात, 2 धाबा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या। लक्ष्य 44 धाबांचं आपल्याला पाहायला मिळतं, इथून 42 धाबा अजूनही दूर। लक्ष्यापासून NK स्पोर्ट खांडवल सांगे हा संघ प्रयत्न करावा लागेल। चेंज ऑफ पेस या चेंडूने तर माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री या चषकामध्ये भल्या भल्या फलंदाजांना मात्र नाचवलं। फक्त नाचवलं नाही तर ती स्पर्धा जिंकली विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने। मॅजिक डिलिव्हरी, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लावून तो कार्पेट स्क्वेअर लेगचा क्षेत्रशेक वेगाने आलाय। हो, दुरीचा प्रयत्न झाला, परंतु एका धावेवरती समाधानी मात्र त्याला राहावं लागेल। काय गोलंदाजी पाहायला मिळाली, कंजूशी गोलंदाजी। एका षटकाचा स्पेल अक्षयचा मात्र संपन्न झाला, विकेट्स त्याला मात्र मिळाली नाही, परंतु लाजवाब
गोलंदाजी. फक्त 3 धाबा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवल सांगे या संघाला 41 धाबांची आवश्यकता. त्या धाबा जोडल्या जाणार का? 20.50च्या गतीनं इथे धाबा जोडावा लागतील. आता मात्र खास अग्नि परीक्षा असेल मनोज पाटील आणि सौरभ पाटीलची, कारण आता षटकाला सुरुवात करतोय शुभम उर्फ सोनू. सोनू तर या सत्रामध्ये आपण विचार केला या हंगामामध्ये तर सेलिब्रेशन मध्ये मात्र खूपच पुढे गेलाय, कारण तो सेलिब्रेशन कोणीही विसरू शकणार नाहीये. आणि आज सुद्धा आम्हाला ती अपेक्षा आहे की सोनूने एकदा तरी तो सेलिब्रेशन करावा. राऊंड द विकेट ना मारा करतोय परफेक्टली वाईड यॉर्कर लेंथ. हो हो काय चेंडू हाताळलाय मॅन प्रॉप नानकर. सोनूवरती आता मात्र पिसेकरांचा आणि नानकरकरांचा भरोसा आहे असंच म्हणावं लागेल. मानवच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य. प्रॉपर या ठिकाणी खेळाडूंची निवड पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारे त्या फलंदाजाकडे या चेंडूचा उत्तरच नव्हतं, एवढं चांगल्या पद्धतीने त्या चेंडूची हाताळणी केली. आणि पहा किती लॉंग रनअप आहे. जबरदस्त सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली. पुन्हा 30 लेथ. हो हो पहिल्या चेंडूची कॉफी आहे की काय? सेम टू सेम जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न करतो की काय एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती शंकरजी गुलबी. परंतु तसं नाहीये. बॅक टू बॅक दुसरा हा चेंडू त्याच लेंथ वरती 30 लेंथ तेच करेक्शन. आणि बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा फलंदाज सौरभ पाटीलला मात्र या ठिकाणी भेट केलाय. लक्ष दूर चाललंय. आता मनोज पाटीलला काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल, कारण लक्ष 44 आहे. फक्त फलकावरती 3 धावा आहेत. 10 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 41 धावा जोडायच्या आहेत. आणि अखेर मनोज पाटील स्ट्रायकिंग एंडला 1 धाव. सिंगल डबलने तुम्ही काही सिद्ध करणार नाही. सिंगल डबल तुम्ही धावा जोडल्या तर आपापले खेळाडू सांगे गावापर्यंत आणि खांडवल गावापर्यंत पोहोचू शकता. विजयापर्यंत आता पोहोचायचं असेल तर हवाई मार्गाने विमानाचा प्रवास करावा लागेल. परंतु विमान तो चेक करावा लागेल, कारण कधी ते क्रॅश होतात. काही दिवसांपूर्वीची घटना घडली गेली. 250 पेक्षा अधिक प्रवासी त्या विमानात मृत्युमुखी पडले. हो काय चेंडूची लेंथ होती. अगदी नाकाजवळून हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. जसे डॉट चेंडू येत आहेत मानव मात्र एन्जॉय करतोय, कारण त्याला माहिती आहे की आता सामना दूर चाललाय एनके स्पोर्ट खांडवल सांगे संघाच्या पासून. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे जर प्रॉपर गोलंदाजी असेल तर तुम्ही किती धाबांचं संरक्षण करू शकता. मग लो स्कोर असेल हाय टोटल असेल. आणि ते दृश्य आज आपल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. मिस्टामिंग स्टोक ओहो मिडॉनचा शत्रक्षक मिडॉनला आला आणि एकेरी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये झेल पकडण्यामध्ये यश आलं. आणि एकेरी मनोज पाटील निराश होऊन मैदानाच्या आतमध्ये परततोय. ओहो प्रेक्षकामध्ये जल्लोष. प्रेक्षकामध्ये जल्लोष. एकदा आवाज येऊ द्या. ओहो कोब्रा इज ऑन फायर. कोब्रा सुद्धा मात्र आता व्यासपीठावरून खाली उतरलाय आणि त्याची झलक आता मात्र पाहायला मिळते. आता खेकडे बाहेर निघाले, आता कोब्रा बाहेर निघालाय. कट्टर समर्थक आहे. पहिल्या सामन्यामध्ये मनोज पाटीलला गोलंदाजांना घाम फोडला, परंतु आता गोलंदाजानेच मनोज पाटीलला घाम फोडला. हा क्रिकेटचा खेळ आहे. शुभमला मात्र मिळणारी पहिली सफलता, परंतु मी तर म्हणेन की देव मासा शुभमच्या गळ्याला अडकलाय मनोज पाटीलच्या रूपानं. कारण मनोज पाटील असा खेळाडू आहे की कुठल्याही क्षणाला या सामनाला कलाटी तो देऊ शकला असता. न्यू बॅटर विनोद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. तो सुद्धा मात्र बागपुरा जाऊन ट्राय करण्याचा प्रयत्न करत होता आणि अखेर योगेश्वर पाटीलला छत्रीची आवश्यकता पडली. आज योगेश्वर पाटील सुद्धा मात्र पहिल्या सामन्यामध्ये सर्वांची मन जिंकली. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धाबा. 10 फलक्यावरती म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 40 धाबांची गरज. मिशन इम्पॉसिबल, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी सुद्धा हा सामना एनके स्पोर्ट खांडवल
सांगे संघ जिंकू शकणार नाही म्हणजे लगभग तय झालाय की पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुण संघाच्या विरोधात संघ कोणता खेळणार आहे. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल धाव ते मात्र कंप्लीट झाली. औपचारिकता बाकी आहे. तर मी विनंती करतो पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुण संघाच्या संघनायकाला की आपण कॉमेंट्री बॉक्स समोर या नाणेफेकीसाठी. ओहो बॅटची कडा होती परंतु विकेट किपर कडून मात्र थोडीशी मिस्टेक घडली. चेंडू चालला सरळ थर्ड मॅनला. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली परंतु आज एनके स्पोर्ट खांडवल सांगे संघाने थोडीशी निराशजनक कामगिरी केली. कारण ज्याप्रमाणे रनचेस होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे रनचेस तिथे मात्र पाहायला मिळाले नाहीये. याचं कारण गोलंदाजी लाजवाब पाहिले आपण. अक्षय थेटे असेल त्याच्यानंतर सोनू असेल पंताचा वाईटचा इशारा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे गोलंदाजी आपण पाहतोय. एक औपचारिकता बाकी आहे फक्त लिगल 6 चेंडू मात्र या ठिकाणी टाकायचे आहेत. पुन्हा कुठं चेंडू फटका मिस टायमिंग पाहायला होतो. विकेटची दाट शक्यता आहे. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता हो झेल ड्रॉप. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र गोलंदाज आज झेल पकडेल परंतु तसं काही घडलं नाहीये. प्रेक्षकांची अतूट गर्दी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये. ओ यॉर्करचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह चेंडू चालला अगदी लॉंग ऑनला. मानव आहे त्या ठिकाणी. मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय मानकुली वेले संघ जर माझा आवाज ऐकत असेल तर विनंती करतोय की आपण त्वरितच लवकरात लवकर येण्याची या ठिकाणी कृपा करावी. ओ चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने वळला. ओ पंचांचा नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू म्हणजे आय थिंक फ्रीट आहे का सर. यस यस म्हणजे फ्री चेंडूवरती आता सौरभला एक संधी आहे की इथून तुम्ही प्रेक्षकांची मन जिंकू शकता एखादा मोठा फटका खेळून. ओ फलंदाजाला पूर्णपणे फॉलो केलाय कारण गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे की इथून आता मात्र जास्त काही मेहनत करून काही फायदा नाहीये कारण सामना पूर्णपणे आपल्या खिशात आलाय. त्यामुळे आता मात्र लगभग सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी तयार झालाय विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर हा पीसे संघ. ओ टॉपिच शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे सोनू आणि अखेर हा सामना जिंकलाय. सो काँग्रेस राकेशजी पाटील विहान एंटरप्राइज गावदेवी स्पोर्ट नानकर पीसे संघ. हार्ड लक विवेक शेठ पाटील, हार्ड लक सुजित शेठ पाटील आणि हार्ड लक खांडवल सांगे संघ. तुम्हाला पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच समोर तुम्ही पाहू शकाल जबरदस्त